नमस्कार कुंभ राशीवाल्यांनो. होळीचा पवित्र अग्नी जसा सर्व नकारात्मकता जाळून टाकतो, तसाच होळी पौर्णिमेनंतर तुमच्या जीवनात एक नवीन उज्ज्वल अध्याय सुरू होणार आहे. ग्रहांची स्थिती वेगाने बदलत आहे आणि या बदलाचा सर्वात मोठा फायदा होणार आहे तो म्हणजे कुंभ राशीला. जे काम अडकलं होतं, जे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं, जे नशीब साथ देत नव्हतं, आता ते सगळं तुमच्या बाजूने फिरणार आहे. पण थांबा, कारण पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशा 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या येणार आहेत ज्या तुमचं भविष्यच बदलून टाकतील. ही संधी चुकवू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुमच्यासाठी एक खास संदेश आहे आणि प्रभावी उपायही आहे. चला तर मग जाणून घेऊया होळी पौर्णिमेनंतर कुंभ राशीच्या जीवनात नेमकं काय घडणार आहे. पहिली मोठी बातमी आहे, अडकलेलं भाग्य आता वेगाने फिरणार. कुंभ राशीवाल्यांनो, होळी पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सकारात्मक बदल म्हणजे अडकलेली कामे पूर्ण होण्याचा शुभ काळ सुरू होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी धडपड करत आहात, ज्या स्वप्नांसाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहात, पण तरीही काम दिसत नव्हतं, आता त्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. कदाचित तुम्ही नोकरीत प्रमोशनची वाट पाहत असाल, कदाचित नवीन नोकरीसाठी अर्ज करून उत्तराची प्रतीक्षा करत असाल. काही जणांचा व्यवसायात मोठा प्रोजेक्ट अडकलेला असेल, तर काहींचं बँक लोन, कागदपत्र किंवा सरकारी काम लांबलेलं असेल. इतकंच नव्हे तर कोर्ट कचेरीचं एखादं प्रकरणही तुम्हाला मानसिक ताण देत असेल. पण आता चित्र बदलणार आहे. होळीचा अग्नी जसा वाईट शक्तींचा नाश करतो, तसंच या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल. ग्रहांची अनुकूल स्थिती तुमच्या बाजूने उभी राहील. विशेषतः गुरुचा प्रभाव तुमच्या भाग्यावर कृपा करेल आणि शनी तुमच्या संयमाला योग्य न्याय देईल. तुम्ही आतापर्यंत केलेली प्रत्येक मेहनत वाया गेलेली नाही, ती आता फळ देण्यासाठी तयार आहे. दुसरी मोठी बातमी आहे, अचानक धनलाभ आणि आर्थिक उन्नतीचा प्रचंड योग. होळी पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील दुसरा सर्वात मोठा बदल म्हणजे आर्थिक परिस्थितीत होणारी जबरदस्त सुधारणा. गेल्या काही काळात पैशांबाबत ताण, खर्च वाढलेले, अडकलेली देणी, उशिरा मिळणारे पैसे किंवा अनपेक्षित खर्चामुळे तुम्ही चिंतेत असाल. पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरणार आहे. होळी पौर्णिमेनंतर धनयोग प्रबळ होत आहे. अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात, जुनी देणी फेडली जाऊ शकतात, व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते, नोकरीत बोनस, इन्क्रीमेंट किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो. काही कुंभ राशीवाल्यांना अचानक एखादा आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे, जसे की वारसा, प्रॉपर्टी संबंधित लाभ, गुंतवणुकीतून नफा किंवा एखादा अनपेक्षित लाभ. ज्यांनी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, जमीन किंवा व्यवसायात गुंतवणूक केली आहे त्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतो. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना नवीन ग्राहक किंवा मोठा करार मिळण्याची शक्यता आहे. घरात पैशांचा ओघ वाढेल आणि आर्थिक ताण कमी होईल. जिथे आधी कसं होणार असा प्रश्न होता, तिथे आता सगळं व्यवस्थित होईल असा आत्मविश्वास निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, पैसा येईल, पण त्याचं योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं असतं. हा काळ फक्त खर्च करण्यासाठी नाही, तर भविष्य सुरक्षित करण्यासाठी सुद्धा आहे. तिसरी मोठी बातमी आहे, नातेसंबंधात चमत्कारिक बदल आणि प्रेमाचा वर्षाव. कुंभ राशीवाल्यांनो, होळी पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात जे सर्वात सुंदर आणि मनाला समाधान देणारं परिवर्तन होणार आहे, ते म्हणजे नातेसंबंधामध्ये येणारी सकारात्मक क्रांती. गेल्या काही महिन्यात तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडे थकलेले असू शकता. घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद, गैरसमज, बोलण्यातला कडकपणा, अपेक्षा पूर्ण न होणं, या सगळ्यामुळे मनावर ताण आला असेल. काही जणांना असं वाटत असेल की आपलं कोणी समजून घेत नाही. पण आता चित्र पूर्णपणे बदलणार आहे. या होळी पौर्णिमेनंतर ग्रहस्थिती अशी बनत आहे की तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा होईल. तुम्ही शांतपणे, समजूतदारपणे आणि प्रेमाने गोष्टी मांडाल. यामुळे अनेक दिवसांपासून साचलेले गैरसमज दूर होतील. पती पत्नीमध्ये पाहायला गेलं तर ज्या जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता त्यांच्यात पुन्हा जवळीक वाढेल. प्रेम संबंधांमध्ये असणाऱ्यांसाठी नातं अधिक मजबूत होईल. लग्नाबाबत चर्चा पुढे जाऊ शकते आणि अविवाहितांसाठी हा काळ विशेष शुभ आहे. अचानक एखादा चांगला प्रस्ताव येऊ शकतो. कुटुंबासाठी पाहायला गेलं तर घरातील वातावरण हलकं आणि आनंदी बनेल. वडीलधाऱ्यांचं आरोग्य सुधारेल. भावंडांमध्ये असलेले वाद मिटतील. घरात एखादं शुभ कार्य ठरू शकतं. साखरपुडा, लग्न, नामकरण किंवा एखादा आनंदाचा समारंभ. आता नंबर 4 आहे, करिअरमध्ये मोठी झेप आणि प्रतिष्ठेत वाढ. कुंभ राशीवाल्यांनो, होळी पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेत होणारी जबरदस्त प्रगती. गेल्या काही काळात तुम्ही खूप मेहनत केली, पण त्यानुसार ओळख मिळाली नाही असं तुम्हाला वाटत असेल. काम केलं तुम्ही, पण श्रेय दुसऱ्यांना मिळालं. प्रयत्न केले तुम्ही, पण संधी कोणाला तरी मिळाली. आता मात्र परिस्थिती उलटी फिरणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट, मोठा करार किंवा अचानक वाढलेली ऑर्डर तुमचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याचा काळ आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, लोक तुमचं मत विचारतील, समाजात तुमचा सन्मान वाढेल. कुंभ राशीवाल्यांनो, हा काळ फक्त प्रगतीचा नाही तर स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. तुमचं स्वप्न जिथे थांबलं होतं तिथून पुढे जाण्याची आता वेळ आली आहे. तयार राहा, कारण आता तुमची ओळख, तुमचं नाव आणि तुमची मेहनत जगासमोर चमकणार आहे. 5वी बातमी आहे, तुमच्या घर आणि सुख समृद्धीशी संबंधित आहे आणि ती अत्यंत आनंददायी आहे. घरात सुख समृद्धी आणि शुभ कार्याचा महापर्व. कुंभ राशीवाल्यांनो, होळी पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात जो सर्वात आनंददायी आणि मनाला शांती देणारा बदल घडणार आहे तो म्हणजे घरातील वातावरणात होणारी सकारात्मक क्रांती. गेल्या काही काळात घरात आर्थिक ताण, लहान सहान वाद, मानसिक अस्वस्थता किंवा एखाद्या गोष्टीची सतत चिंता तुम्हाला त्रास देत असेल. कधीकधी असंही वाटलं असेल की घरात आधीसारखा आनंदच उरलेला नाही. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर आहे. होळी म्हणजे नकारात्मकतेचा अंत आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. या पौर्णिमेनंतर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होईल आणि तिच्या जागी आनंद, समाधान आणि समृद्धी प्रवेश करेल. कुंभ राशीवाल्यांनो, हा काळ फक्त बाह्य सुखाचा नाही तर अंतर्मनातील शांततेचाही आहे. घरात हसू परत येईल, मनात समाधान फुलेल आणि जीवनात समृद्धीची नवी पहाट उगवेल. तयार राहा, कारण तुमच्या घरावर आता सुख शांतीचा आशीर्वाद वर्षा होणार आहे. कुंभ राशीवाल्यांनो, होळी पौर्णिमेनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यात नवा अध्याय लिहिणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होणार, धनलाभाचे योग प्रबळ होणार, नातेसंबंधात गोडवा वाढणार, करिअरमध्ये मोठी झेप मिळणार आणि घरात सुख समृद्धीचा वर्षाव होणार. हे सगळं योगायोग नाही तर तुमच्या मेहनतीचं फळ आहे. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात पण चालायचं काम आपल्यालाच करायचं असतं. म्हणून सकारात्मक राहा, संयम ठेवा आणि आलेली प्रत्येक संधी आत्मविश्वासाने स्वीकारा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.